गेली अनेक वर्ष सेना भाजप युतीमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ आता भाजपकडे गेला असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। पाहूयात। कोकणातले मतदारसंघ आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे, पण यावेळी मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गातून राणेंना आणि रायगडमधून तटकरेंना उमेदवारी मिळाल्याने कोकणातून धनुष्यबाण हद्दपार झाल्याचं चित्र आहे। अमित शाह आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय ऋणी आहे। मी फॉर्म भरला, एवढ्या मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे। नक्कीच मी मोठ्या मताधिक्याने 2.5-3 लाख मताधिक्याने निवडून येईल असा माझा विश्वास आहे। तब्बल 35 वर्षानंतर कोकणातल्या लोकसभेच्या मतपत्रिकांवर कमळ हे चिन्ह दिसणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीची 2-2 शकलं झाल्यानंतर रायगडमधून तुतारी आणि रत्नागिरी सिंधुदुर्गातून मशाल ही चिन्ह दिसली, पण कोकणाने आतापर्यंत ज्या सेनेचा खासदार निवडून दिला तो धनुष्यबाण मात्र गायब आहे। रायगड इथे सिटिंग खासदार राष्ट्रवादी असल्यामुळे ती जागा राष्ट्रवादीला दिली गेली आणि खरं तर रत्नागिरीची आम्हाला अपेक्षा होती, पण दुर्दैवाने रत्नागिरी आम्हाला मिळालं नाही, त्यामुळे कुठलंही दुःख नाही। कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ विरुद्ध मशाल असा सामना असेल तर रायगडमध्ये घड्याळ विरुद्ध मशाल असा सामना असेल। त्यामुळे आतापर्यंत ज्या धनुष्यबाणाला निवडून दिलं तो धनुष्यबाण शोधत येणाऱ्या मतदारांची नक्कीच निराशा होऊ शकते। निसार शेख, लोकशाही मराठी, रत्नागिरी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।